माझं निरीक्षण बरोबर आहे का सांगा पंडितजी? विशेषतः उत्तरेतली जी घराणी किंवा उत्तरेतले गायक आपण म्हणू, त्या गायकांना साथीला आम्ही अनेकदा हार्मोनियम इतकीच किंवा हार्मोनियम ऐवजी मी सारंगी पाहतो. सारंगीमध्ये एक साथ म्हणून आणि हार्मोनियम मध्ये एक साथ म्हणून काय फरक आहे आणि काही वेळा अनेकदा सारंगी का निवडली जाते? वा, चांगला प्रश्न आहे. सारंगी हे वाद्य फार चांगलं वाद्य आहे, पण त्याला तपश्चर्या खूप लागते. कठीण आहे खूप वाजवायला, खूप कठीण आहे. आणि जे मलाही वेळ होता, मी खूप फरक केला, आपला प्रयत्न केला होता. मामूर हुसेन खान साहेब पुण्याला होते, जे साथ करायचे छोट्या गणरांचे वगैरे. त्यांना मी सांगितलं मला सारंगी शिकवा. आता ते म्हणाले, अरे तुळशीदास, सारंगी शिकू नकोस, उपाशी मरशील रे. पेटी आहे, चांगलं आहे. माझ्याकडे मी महिना मला प्रोग्राम नसतो. तू पेटी नाटकं असतात तुला, निदान म्हणजे काय जगशील तू, सारंगी शिकू नको. अहो पण खासाहेब म्हटलं, मला जराशी ते मेंढ जरा सारंगी तुमच्या मेंढ नाही याच्याने व्हायलिनशी. माझ्या मुलाला सुद्धा मी व्हायलिन शिकवलं, म्हणाले सारंगी नाही शिकवली. तर सारंगी गळ्याजवळचं वाद्य. गळ्यात ज्या ज्या गोष्टी आहेत, मेंढ आहे, घसीट आहे, सपाट आहे, सगळं सारंगीमध्ये आहे. फक्त तितकी तयारी पाहिजे. म्हणजे तसे गुरु असले तर सारंगी वादक होऊ शकतो. मला आठवतंय खूप लहानपणी पंडितजी, मी तुमचं पहिलं वादन जे ऐकलं ना, ते ठाण्याच्या मोहविद्यालय अशा नावाचं तेव्हा होतं आणि त्याचा एक छोटासा रंगमंच होता. किंवा ठाण्यात तेव्हा तेवढाच फक्त रंगमंच होता. हो हो. त्यावेळेला तुम्ही पायोजी मैने रामरत्न धन पायो, बस आज तुमच्याकडून पुन्हा ते ऐकायचंय. कडवी
क्या बात आहे, क्या बात आहे. पंडितजी, गेल्या 5 दशकांमध्ये तुम्ही रसिकांचे कान जसे तृप्त केलेत, तशी एक शिष्यांची खूप मोठी परंपरा देखील उभी केलीत. पेटी वादनाचं भविष्य आणि तुमच्या शिष्य परंपरेबद्दल काय सांगाल? हा प्रश्न अशा करता महत्वाचा आहे की आमच्याकडे आता तंबोऱ्याऐवजी ही रागिणी आलेली आहे. तसंच उद्या संवादिनीला रिप्लेस करणारं काही येईल असं वाटतंय का आपल्याला? आणि आपल्या शिष्य परंपरेबद्दल? शिष्य परंपरा आता आपण म्हणालात मला की आपण निर्माण केली, तर मी निर्माण केली वगैरे हा मी खोटा आहे. ह्याच्यामध्ये माझ्याकडून माझ्या गुरूंनी करून घेतलं असं मी म्हणेन. कारण मला जे गुरुजनांनी दिलं त्याच्या आधी मला काहीच येत नव्हतं. कोरी पाटी होती. जे मला गुरुजींनी दिलं त्याच्यात सर्वात मोठे वष्ट आहेतच, पण त्याच्यानंतर पी मधुकर जे मला लाभले ते माझं सद्भाग्य. सद्भाग्य म्हणजे असं की असं मी कधी पाहिलंच नाही. म्हटलं काय आहे, काय आहे, कसं आहे, असा दिमूड झालो एकदम. तर त्याने जे दिलं होतं तेच मी द्यायला सुरुवात केली. आले गे बाबा. तर असे सुरुवात करता करता त्याच्यात मला यशही मिळालं. माझे गुरुबंधू आहेत, 5-6 जण आहेत, पण सगळ्यांना ते यश नाही मिळालं जे मला मिळालं माझ्या गुरुकृपेमुळे. ही नवदुर्गेची कृपा? हो, निश्चित 101%. तर त्यामुळं हे सगळं झालं. आता त्यांचं म्हणजे या हार्मोनियमचं भवितव्य म्हणजे माझ्या शिष्यांचं भवितव्य त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आता आपण प्रश्न केलाय मला, जसं रिप्लेसमेंट असते प्रत्येकाची तशी या हार्मोनियमच्या ऐवजी दुसरं काही येईल का? तंबोऱ्याच्या ऐवजी हे इलेक्ट्रॉनिक तनपुरा. पण त्यात मजा येत नाही. मजा नाही, जीव नाही, त्याच्यात ट्युनिंग येत नाही, त्याच्यात जान नाही. तसं ही पेटी जी आहे त्या आतमध्ये पितळेच्या पंचधातूचे रीड्स आहेत. ते रीड्स आहेत त्याच्यामध्ये एक नाद आहे, तो वेगळा नाद आहे. बरोबर आहे. हा तबला आहे, याचा एक नाद आहे, तो वेगळा आहे. आणि दुसरे काहीतरी दुसरे येतात पुष्कळ, हल्ली काय सांगायला नको, ते नाही. सिद्धसाधनामध्ये तबले वाजतात, तो नाद आहे. पण हा जो जिवंतपणा आहे, तात्पर्य पेटी हार्मोनियम ही आपल्या जागीच राहील. क्वालिटी फारशी कमी आहे. पूर्वी पॅरिसचे रीड मिळायचे सुंदर, तितकं नाही. पण आता ही सुद्धा पॅरिसच्या रीडचीच आहे, पण दुसरे देशी सुद्धा सूर आहेत, ते सुद्धा चांगले आहेत. फक्त ट्युनिंग चांगलं पाहिजे आणि ती पेटी ही पेटीच राहील. आणि माझ्या पेटीबद्दल मला काही हे नाही, खंत नाही किंवा निराश नाही आहे. पेटी जाणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.